ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. 10 ದಿವಸಗಳಿಂದ ಈ ಬೆಳಗಾವಿ ಸರ್ದಾರ್ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ನಡೆದಂತ ಈ ಒಂದು ಕ್ರಿಕೆಟ್ ಟೂರ್ನಮೆಂಟ್ ಒಂದು ಅತಿ ಒಳ್ಳೆಯ ಪ್ರದರ್ಶನವನ್ನು ನೋಡಿದರೆ ಮತ್ತು ಇಡೀ ಬೆಳಗಾವಿನ ಎಲ್ಲ ಜನರು ಈ ಒಂದು ಟೂರ್ನಮೆಂಟ್ ಗೆ ಸಹಕಾರ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಾಳೆ ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಟೂರ್ನಮೆಂಟ್ ಇದೆ. ಅಂದ್ರೆ ಫೈನಲ್ ಟೂರ್ನಮೆಂಟ್ ನಾಳೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ 11ರಿಂದ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗ್ತಿದೆ. 2 ಇನ್ನಿಂಗ್ಸ್ ಇರ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ತಾವೆಲ್ಲರೂ ಫೈನಲ್ ದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿರಬೇಕು ಹಾಗೂ ಯಶಸ್ವಿ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಮುಖಾಂತರ ಮಾಧ್ಯಮದ ಮುಖಾಂತರ ಎಲ್ಲರಿಗೂ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೇನೆ. ಮುರುಗೇಂದ್ರಗೌಡ ಪಾಟೀಲ್ ಅವರು 2026 ಬೆಳಗಾವಿ ಸರ್ದಾರ್ ಗ್ರೌಂಡ್ ನಲ್ಲಿ ನಡೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಕ್ರಿಕೆಟ್ ಟೂರ್ನಮೆಂಟ್ ಅಚ್ಚುಕಟ್ಟಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಟೂರ್ನಮೆಂಟ್. ಇವತ್ತು ಸೆಮಿಫೈನಲ್ ನೋಡಾಗ ಬಹಳ ಆನಂದವಾಗಿತ್ತು. ಬಟ್ ಎರಡೂ ತಂಡಗಳು ಭರ್ಜರಿಯಾಗಿ ಒಂದು ಆಟವನ್ನ ಪ್ರದರ್ಶನ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಇವತ್ತು ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಇಂಥ ಅದ್ಭುತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬಹಳ ಸಂತೋಷ ಅನಿಸ್ತದೆ. ಮೇಲಿನ ಮೇಲೆ ಮುರುಗೇಶನವರು ಹೆಚ್ಚು ಕ್ರೀಡಾಪಟುಗಳ ಮೇಲೆ ಆಸಕ್ತಿಯನ್ನು ವಹಿಸಿ ಈ ಕ್ರೀಡೆಗೆ ಉತ್ಸಾಹ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ನೋಡಿದಾಗ ಮುಂಬರುವ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಇಂಥ ಕ್ರೀಡೆಗೆ ಅವರು ಹೆಚ್ಚು ಉತ್ಸಾಹ ಕೊಡುವ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಭಗವಂತ ಅವರಿಗೆ ಬರೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಒಂದು ಹುದ್ದೆಯನ್ನು ಕೊಡುವ मुखांतरವಾಗಿ ಅವರು जनसेवे ಮಾಡಲು ಅವಕಾಶ झालेले मुरुगेंद्रगौड पाटील आमचे मित्र. खरोखर त्यांचं अभिनंदन करतो की थोड्याच अवधीमध्ये त्यांनी असं युवकांच्यासाठी एक मोठं व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे. आणि बेळगाव सारख्या ठिकाणी आणि सरदार ग्राउंड या ठिकाणी म्हटलं तर बेळगावचं फार क्रिकेट आणि अनेक खेळांमध्ये विश्वास असलेला असला आहे. आणि या ठिकाणी एक युवकांना चांगल्या संधी करून दिलेल्या आहे. आणि त्याचबरोबर युवकांच्या बरोबर फक्त एकाच राज्यातून नाही तर अनेक राज्यातून सुद्धा खेळाडू इथं उपलब्ध राहिले. ते फार मोठं योगदान आहे. कारण त्या खेळाडूंच्या सानिध्यात बेळगावचे खेळाडू निश्चितच आपला अनुभव शेअर करून येणारी पिढी सुद्धा मोठ्या क्रिकेट स्पर्धा करण्याच्या दृष्टिकोनातून एक आपलं प्रतिबंध आणि आपलं आत्मबल वाढवण्याचा प्रयत्न करतील. आणि बेळगावमध्ये आता बघितल्यानंतर जे इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम याचबरोबर राज्याचे सुद्धा क्रिकेट स्टेडियम लेदर बॉल क्रिकेट प्रसार या सगळ्या योजना एक सामाजिक व राजकीय दृष्टिकोनातून मुरुगेंद्रगौड पाटील सुद्धा प्रयत्न करतील. आणि त्यासाठी बेळगावमधून सर्व क्रिकेट प्रेमींनी सुद्धा एक अवकाश करून देण्याचं आज त्यांनी एक मोठं योगदान दिलेलं आहे. प्रत्येकांच्याकडे योगदान देण्याचं मनोबल हे राहणं महत्वाचं आहे. आणि त्याच्याबद्दल मी परत एकदा मुरुगेंद्रगौड पाटील यांचं अभिनंदन करतो. आणि स्पर्धा खरोखर चांगल्या प्रतीने यशस्वी केल्याबद्दल सर्व त्यांच्या टीमचं सुद्धा अभिनंदन करतो. शशिकांत पाटील माजी जिल्हाध्यक्ष.